सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, विभागीय परीक्षेतून सवलत मिळण्याचे वय आता 50 वर्षे. मुंबई. प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सेवांतर्गत प्रशिक्षण परीक्षा किंवा विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून मिळणारी वयोमर्यादेतील सवलत आता 50 वर्षांनंतर लागू होणार आहे. या संदर्भातील सुधारित शासन निर्णय GR 1 मार्च 2018 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. काय आहे नवा निर्णय? पूर्वीच्या नियमानुसार 1 नोव्हेंबर 1977च्या GR नुसार वयाची 45 वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना विभागीय परीक्षेतून सूट मिळत होती. मात्र शासनाने खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे अशी वाढीव वयोमर्यादा लागू केल्यामुळे अनेक उमेदवार वयाच्या 43व्या वर्षी सेवेत दाखल होत होते. अशा कर्मचाऱ्यांना अवघ्या 2 वर्षांत परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण जात होते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आता परीक्षा माफीसाठी वयाची अट 45 वर्षांवरून वाढवून 50 वर्षे केली आहे. महत्त्वाचे मुद्दे. प्रतीक्षा कालावधी. ज्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे रोखली गेली आहे त्यांना 50 वर्षे पूर्ण झाल्यावर ही वेतनवाढ लागू केली जाईल. पदोन्नतीसाठी सवलत. पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या विभागीय परीक्षेतून सूट मिळवण्यासाठी संबंधित पदावर किमान 15 वर्षे सेवा पूर्ण होणे किंवा वयाची 50 वर्षे पूर्ण होणे यापैकी जी तारीख नंतर येईल ती ग्राह्य धरली जाईल. काही अपवाद. तांत्रिक स्वरूपाच्या कामांसाठी किंवा परिवीक्षाधीन प्रोबेशनरी कालावधीत असलेल्या विशिष्ट अटींच्या बाबतीत ही सूट लागू होणार नाही. शासनाच्या या निर्णयामुळे उशिरा सेवेत रुजू झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परीक्षांच्या दडपणातून त्यांची मुक्तता झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना या सुधारित नियमाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.